नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज एका नवीन कांदा प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत आणि या कांदा प्लॉटला आज तणनाशकाची फवारणी ही चालू आहे। हा पण कांदा प्लॉट ट्रॅक्टरने डायरेक्ट पेरणी करून याची जी आहे ती पेरणी झालेली आहे। आज सुमारे 21 ते 22 दिवसांचा हा कांदा प्लॉट आहे। आपल्या व्हिडिओच्या साईडला तुम्ही हा कांदा पाहू शकता। याचा आपण एक व्हिडिओ त्याच्यामध्ये प्ले हा आपला राहणार आहे। तुम्ही मित्रांनो त्याच्यामध्ये पण सध्या हा कांदा पाहू शकता। आणि मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आहेत, अनेक कमेंट्स हे आपल्याला आलेले आहेत। आता एका शेतकऱ्याने सांगितलं की आपण जर कांदा पेरणी केल्यानंतर लवकर जर तणनाशकाची फवारणी केली, बघा मित्रांनो, आपण साधारणतः सांगितलं आहे की कांदा पेरणी झाल्यानंतर सुमारे 17 ते 18 दिवसांनी तणनाशकाची फवारणी ही आपण करू शकतो। 17 ते 18 दिवसांनी आम्ही पण कांद्याच्या तणनाशकाची फवारणी केलेली आहे। पण आता काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आपण जर ती लवकर केली तर, म्हणजे कांदा पेरणी झाल्यानंतर सुमारे जर 10 ते 12 दिवसांनी, 13 दिवसांनी किंवा मित्रांनो 14-15 दिवसात जर आपण ही कांद्याची पेरणी केली तर याची कांदा पिकाला काही इजा होणार का? कांदा पिकाचे जे कोंब आहेत हे मित्रांनो यानं जे आहेत ते मरू शकतात काय, असे प्रश्न आहेत। तर बघा, जास्त लवकर तुम्ही याच्यावर तणनाशकाची फवारणी करू नका, कारण आपण कांदा पेरणी केल्यानंतर आपला कांदा हा चांगल्या प्रकारे निघायलाच 7 ते 8 दिवस, 8 ते 10 दिवस लागतात। आणि त्यानंतर हा कांदा थोड्या प्रमाणात मोठा होण्यास मित्रांनो एक 7 ते 8 दिवसाचा कालावधी आपल्याला घ्यावा लागतोच। आणि यानंतर एक 17 ते 18 दिवसांनी जर आपण कांद्याची तणनाशकाची फवारणी केली तर आपल्या कांद्यालाही काही मित्रांनो जास्त इजाही होत नाही। आणि गवत आपलं जे तण असते हे पण मित्रांनो थोड्या प्रमाणात निघालेलं असते आणि ते छोट्या छोट्या आकाराचं असते। आणि आपल्या तणनाशकाच्या फवारणी ते चांगल्या प्रकारे मित्रांनो त्या तणाचं व्यवस्थापन आपण करू शकतो। म्हणून मित्रांनो, जास्त उशिरा पण आपण तणनाशकाची फवारणी ही केली नाही पाहिजे आणि जास्त लवकर पण आपण तणनाशकाची फवारणी ही टाळली पाहिजे। मित्रांनो, आणखी एक प्रश्न म्हणजे एका शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की कांदा पिकाला आपण जे रेन पाईप आहेत या रेन पाईपच्या सहाय्याने पाणी देऊ शकतो का? बघा मित्रांनो, आता सध्या डिसेंबर महिना चालू आहे, जानेवारीमध्ये पण थंडी राहणार, फेब्रुवारीमध्ये मित्रांनो थोड्या प्रमाणात थंडी कमी व्हायला सुरुवात होणार, मार्चमध्ये ऊन हे वाढेल आणि आपण जर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जर कांद्याची पेरणी केलेली असेल तर आपल्याला संपूर्ण मार्च महिना हा घ्यावा लागणार। आता मित्रांनो, मार्च महिन्यात उन्हाचं प्रमाण जास्त राहील आणि या उन्हाच्या मोठ्या प्रमाणात आपण जे रेन पाईपने पाणी देतो मित्रांनो, याने आपल्या कांद्याची तहान हे भागणार नाही, कारण आपण जे रेन पाईपने पाणी देत असतो ते मित्रांनो अत्यंत सूक्ष्म कणांमध्ये किंवा अत्यंत ते म्हणजे त्याची जे क्वांटिटी असते ती अत्यंत कमी असते, म्हणून ते आपल्या कांदा पिकाची ताण ही भागू शकत नाही। म्हणून मित्रांनो, रेन पाईपने जर तुम्ही पाणी देत असाल तर तुम्हाला फेब्रुवारीच्या शेवटच्या महिन्यात, मार्चमध्ये किंवा तुमचा कांदा जर एप्रिलमध्ये गेला तर तुम्हाला पाणी देण्यासाठी मित्रांनो समस्या ही येऊ शकते। म्हणून तुम्ही कांद्याला पाणी देण्यासाठी स्प्रिंकलरचा वापर करा, मायक्रो स्प्रिंकलरचा वापर करा, किंवा तुम्ही बरेचसे शेतकरी हे ठिंबकने पण पाणी देत असतात, याचा पण तुम्ही वापर करू शकता, किंवा बरेचसे शेतकरी पाटपाण्याने पण आपला कांदा पीक ही घेत असतात, याचा पण तुम्ही वापर करू शकता। मात्र मित्रांनो, रेन पाईपचा प्रयोग आपण केलेला नाही आहे आणि रेन पाईप मित्रांनो जास्त उन्हामध्ये हे मित्रांनो थोडंसं कठीण जाऊ शकते, याचा तुम्ही मित्रांनो नक्की हा विचार करावा। मित्रांनो, आज तुम्ही पाहू शकता बरेचशे शेतकऱ्यांनी विचारलं होतं की तणनाशकाची कुठल्या औषधाची याच्यामध्ये फवारणी करावी किंवा किती प्रमाण एकरी पंपासाठी आपण हे घेतलं पाहिजे। हे बघा, ऑक्सीफ्लोरोफेन हा घटक असणारं तुम्ही जे तणनाशक आहे हे तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता। मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण त्या संबंधी तुम्हाला माहिती दिलेली आहे। ही मित्रांनो जे गोल पानाचं गवत असते याच्यावर हे काम करते ऑक्सीफ्लोरोफेन। हे मित्रांनो ऑक्सी गोल्ड नावाचं तणनाशक आहे, इंडोफिल कंपनीचे आहे मित्रांनो हे। याचा तुम्ही प्रतिपंप 15 ते 16 ml एवढा तुम्ही वापर करू शकता। आणि त्याच्यासोबतच
हे जे तणनाशक आहे हे आहे मित्रांनो इंडोफिल कंपनीचं सोसायटी. याचा वापर तुम्ही जे लांब पानाचं गवत असते मित्रांनो, जे ज्याच्यामध्ये हराय जे आहे मित्रांनो, एक गवताचा प्रकार लांब सुईसारखं जे गवत असते, याच्यावर तुम्ही या तणनाशकाचा वापर मित्रांनो तुम्ही करू शकता. याचा प्रतिपंप आपण 25 मिलीपर्यंत किंवा मित्रांनो 20 ते 25 तुमच्या गवताच्या हिशोबाने, तणाच्या हिशोबाने आपण याचा वापर हा करू शकतो. मित्रांनो, या संबंधी जे आपल्याला बरेचसे प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून आलेले आहेत, याचे आपण उत्तर देण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की कांद्याला बाजारभाव पण येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात, मार्च महिन्यात किंवा मित्रांनो एप्रिलच्या सुरुवातीला सध्या जे कांदा बाजारभाव चालू आहेत, अशा प्रकारे कांदा बाजारभाव आपल्याला मिळतील का? बघा मित्रांनो, हा थोडासा किचकट प्रश्न आहे, थोडासा कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहे. या संदर्भात मग आपण काय बोललो की बाकी शेतकरी म्हणतात की या विषयावर बोलणं टाळा. तर मित्रांनो बघा, सध्या कांद्याला एक चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळत आहे. महाराष्ट्रात पण 20 रुपये 25 रुपयापर्यंत कांदा बाजारभाव हा आहे. बघा, यावर्षी मोठ्या प्रमाणात जो खरीपातला कांदा आहे, रांगडा कांदा आहे, याचं मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान हे झालेलं आहे. आणि आता जो उन्हाळी जो साठवणूक केलेला कांदा आहे, याचा पण मित्रांनो आता जो साठा आहे हा संपत आलेला आहे. आणि त्यामुळे आता जोपर्यंत मोठ्या प्रमाणात नवीन कांदा बाजारात येत नाही, तोपर्यंत कांदा बाजारभाव आपल्याला वाढलेलेच दिसून येतील. कांदा बाजारभावात मित्रांनो जास्त काही आता प्लस मायनस होईल असं मित्रांनो वाटत नाही. जोपर्यंत आता मला वाटतं फेब्रुवारीपर्यंत चांगल्या प्रमाणे कांदा हा बाजारपेठेत येईल, तोपर्यंत कांदा बाजारभाव मित्रांनो सध्या आपल्याला ज्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत अशाच प्रमाणात राहतील, अशीच मित्रांनो एक अपेक्षा आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त पण मित्रांनो काही वेगळ्या घटना घडू शकतात. आपण हे पण मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला सांगतो. म्हणून बघा, कांदा बाजारभावाचा विषय हा त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. सध्या मित्रांनो बांगलादेशमध्ये पण कांदा निर्यात चालू आहे, याचा पण एक पॉझिटिव्ह परिणाम आपल्याला कांदा बाजारभावावर दिसून मित्रांनो येत आहे. आणि त्यामुळेच ही आता निर्यात कधीपर्यंत चालते, काय चालते, याच्यावर पण ह्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत. म्हणून या कांदा बाजारभावाचा किंवा मित्रांनो कांदा ठेवायचा, कांदा विकायचा हा सर्वस्वी निर्णय प्रत्येक शेतकऱ्याने मित्रांनो जो आहे तो पर्सनली घ्यावा. बाकी मित्रांनो, कांदा पिकाविषयी आणि या पेरलेल्या कांद्याविषयी जर तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर आपल्याला ते कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांजवळ नक्की शेअर करा. धन्यवाद.